हा इंद्रायणी पोचायचे सगळ्या हो इंद्रायणी इंद्रायणी तुम्ही मुझे चैत्रे पूज्य आचार्य वर्धमान सागर जी सत्संग सन्निध्यो परम पूज्य ज्येष्ठ निर्यापक धर्मसागर पूज्य निर्यापक विद्यासागर पूज्य सिद्धांत सागर विद्यमान महामणि संघस्य तथा श्री परम पूज्य स्वस्ति श्री जिनसेन पट्टाचार्य महास्वामी सान्निध्यो पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव उत्सवेस्मिन् इति श्री पुण्यवाचनार्थं मंगलकलश स्थापनं करोमीति स्वाहा। नारिदर्कात्रा स्वर्णकुला रौपिकुला रक्तारक्तोदा स्वर्णसन्मन्दिरा अम्भोनिधि घटप्रक्षालित औमोदकं पवित्रं कुरु स्वाहा। नित्येन नित्येन श्री कलशशुद्धिकरणं करोमीति स्वाहा। एक कलशासाठी आर्य करतोय पंडित आर्य छटामध्ये अभ्यर्चे अभिषेको मे प्रवाहे चंदने हम अक्षते पुष्पे दीपे धूपे फले रपि ओम ह्रीं इंद्राय समूषट नित्येन नित्येन श्री मंगल कलशो अर्घ्योद्धारणं करोमीति स्वाहा। ಎಲ್ಲರೂ पंडित जी मागं झाले काय सगळे स्वस्तिक स्वस्तिक झाले ना। नमोस्तु महाराज जी। हाँ आता यानंतर मांगलिक क्रिया पुण्यवाचन यजमान जी ने पण पाठव। ओम नमस्ते देव्यः ओम नमस्ते देव्यः ओम पुण्यः पुण्यः प्रियंता प्रियंता भगवन्तो सर्वज्ञ सर्वज्ञ सर्वदर्शना लोकनाथा प्रत्योत्तराला ऋषभ अजित संभव अभिनंदन सुमती पद्म सुपात्र स्वप्नी या जरा पंडित आउटपुट सोडा आउटपुट कार है ओढा लागला ऋषभ अजित संभव अभिनंदन सुमती पद्मप्रभ काही कडा यांच्याकडून आहे काय सुमति पद्म सुपात्र चंद्रप्रभ पुष्पदंत शीतल स्नेहांश वासुपूज्य विमलानंद धर्म शांति कुंतो हरमल्ली मुनिसूरत
तथा श्री पार्श्व वर्धमान शांतिकरा सकले पुकारकार दुर्गमेशो रक्षतु मे जनेन्द्रः ओम ह्रीं श्री कीर्ति बुद्धि लक्ष्मी स्वाहा प्रियंता प्रियंता ओम ह्रीं श्री वाक्यशी वाणिज्य लेखन मंत्र प्रयोग साधन अर्थ नित्य नवदेवता स्वाहा प्रियंता प्रियंता ओम ह्रीं आदित्यादि सोमकारका बुध बृहस्पतिक शनि नवकारकादि महाज्योतिष देवता स्वाहा प्रियंता प्रियंता तिथि कर्ण नक्षत्र और मुहूर्त यानी लग्न देवता ते सुरगुरुक्त्या अक्षीण कोष्ठानुगारा अंडघात नित्यमेस्त्वा मातृ पितृ भातृ गुरु सुजन संबंधितस्य अस्य श्री मंगल मौजिबंधन अवसरे वटुकस्य मंगलार्थं तुष्टिपुष्ट्यार्थं तथा श्री मातृ पितृ भातृ गुरु सुजन संबंधितस्य अस्य श्री उपनयन पूजा अवसरे हे शांतिर्भवतु सर्वांनी म्हणायचे तथास्तु तुष्टिर्भवतु पुष्टिर्भवतु सिद्धिर्भवतु वृद्धिर्भवतु कामांगल्य सवासंतु शामितु भौरानी शामितु पापानी सचिन जी गेट वाला शामितु भौरानी शामितु पापानी पुण्य वर्धता धर्मो वर्धता आयु वर्धता कुलगोत्र चावि वर्धता स्वस्ति भद्रं चास्तेस्तु नः स्वस्ति भद्रं चास्तेस्तु नः ज्वीं श्रीं हं स अस्यावस स्वाहा ओम नमो अर्हते भगवते श्रीमते दक्षिणां शेषदोषकल्मषाय दिव्य तेजो मूर्तये नमः नमः श्री शांतिनाथाय शांतकराय सर्वपापविनाशनाय सर्वविघ्नविनाशनाय सर्वरोगोपसर्गविनाशनाय प्रकृत क्षुद्रोग्र विनाशनाय सर्वक्षामर विनाशनाय ओम राम ह्रीं रो रौ रः अस्यावसान नमः अस्य वटुकस्य सर्वशांति गुरु स्वाहा। चला आता सगळे आपले पंडित वर्य यानंतर आदरणीय राजेंद्र जैनना मी निवेदन करतो की याते सौभाग्यशाली भगवान की क्या बात है यार, क्या बात है, जोरदार सब स्ट्रांग है ना। चारित्र चक्रवर्ती आचार्य शांति सागर जी महाराज की, आचार्य भगवर्धमान सागर जी महाराज की, समाधिमणी संघ की। आता असाच आवाज ठेवायचा सवाल धरायला। स्वाहा जे कमरेला कडगोरा बांधलेला आहे कमरेला हात लावा बाळा सगळ्यांना। ओम ह्रीं नमोते भगवते तीर्थंकर परमेश्वराय कटिसूत्र धारण करोमि ते स्वाहा। आता गळ्यामध्ये जे यज्ञोपवीत घातलेलं आहे यज्ञोपवीत जाणवा त्याला हात लावा। ओम ह्रीं रत्नत्रय स्वरूपाय यज्ञोपवीतं कारयामि ते स्वाहा यज्ञोपवीतं कारयामि ते स्वाहा। नोदक सिंचनं करोमि ते स्वाहा।
स्वस्तिक नाना भद्रं तवस्तु जिनपुंगव भक्तिरस्तु. विशाल तुम्ही तिकडं त्या महाराजांच्या जवळ पलीकडे माझ्या इति श्री मंगल मंगल स्वस्तिक स्थापनम. ओम ह्रीं परम निस्तारकलिंग भागी भव. भागी भव. मुलांनो तुम्ही पण भागी भव म्हणायचं. काय म्हणायचं? भागी भव. भागी भव म्हणजे त्या प्रकारचा पात्र बनू दे मी. आणि मुलांच्या पेक्षा त्यांचे जे पालक अभिभावक माता पिता बसलेले आहेत त्यांनी सुद्धा हे संस्कार समजून घ्यायचं. या परम निस्तारक लिंग भागी भव म्हणजे काय? निस्तारक म्हणजे संसार समुद्राचं जे दुःख आहे, अनादिकालापासून जन्मजरा मृत्यूचे जे दुःख आहे, संसारी जीवन आम्ही तुम्ही भोगत आहोत, त्या संसार समुद्रातून पार करणारं हे जे दिगंबर मुनिपद आहे, दिगंबर मुनिमुद्रा आहे, त्या मुनिपदाला आमचा मुलगा पात्र होऊ दे. लगेच घाबरत पडशील तुम्ही. आम्ही आता म्हटल्या काही लगेच मुनी होतोय असं नाहीये, पण आज ना उद्या त्याला मोक्ष मार्ग प्राप्त होऊ दे, त्यालाच नव्हे सर्वांना प्राप्त होऊ दे, ही भावना ठेवून आपण हे कार्य करायचं आहे. ओम ह्रीं परमर्षिलिंग भागी भव. भागी भव. ओम ह्रीं परमेंद्रलिंग भागी भव. भागी भव. ओम ह्रीं परम राज्यलिंग भागी भव. भागी भव. यामध्ये काय सांगितलं? परमर्षिलिंग म्हणजे रुद्रधारी मुनींच्या सारखा तो बनू दे. त्याचबरोबर परमेंद्र स्वर्गामध्ये मोठ्या इंद्र पदाला प्राप्त होऊ दे. इतकंच नव्हे तर पुढच्या जन्मी कधी काळी करीतो परम राज्यलिंग म्हणजे चक्रवर्ती पदाला प्राप्त होऊ दे. आणि त्यानंतर परम ओम ह्रीं परम अर्हंतलिंग भागी भव. भागी भव. विवेक पंडितजी, सोनू पंडितजी. जैन संस्कारांची महिमा या परम अर्हंतलिंग भागी भव या बीजाक्षराच्या द्वारे हे सांगितलं जात आहे की हाच मुलगा पुढे भविष्य काळामध्ये आता ते सगळे बटू, हे सगळे उपनयन संस्कारार्थी जे जीव आहेत हे भविष्य काळामध्ये अर्हंत पदाला प्राप्त होऊ दे. ज्या मूर्तींचा आज आपण या ठिकाणी पंचकल्याण करतो आहोत त्या मूर्तींचं तर कल्याण होतच आहे, पण हे सगळे भव्य जीव स्वतः कल्याणास प्राप्त होऊ देत, ही या संस्कार विधीची महिमा आहे. म्हणून फक्त शाळा शिकवण्याच्या मागे लागायला नको. या विषयाची चर्चा नंतर आणि दुपारच्या प्रवचनाच्या सत्रामध्ये दीक्षा कल्याणाचा विषय आणि संस्कार विषयाचा पण आपण दुपारच्या सत्रामध्ये विचार करणार आहोत. तरी देखील मुलांच्या पेक्षा त्यांच्या माता पित्यांनी या विषयाला श्रवण करण्यासाठी, समजून घेऊन त्याला फॉलो करणे आणि करवण्यासाठी या गोष्टींना ग्रहण करायचं आहे. शेवटचं बीजाक्षर आहे ओम ह्रीं परम निर्वाणलिंग भागी भव. भागी भव. अर्हंत पद धारण केल्यानंतर अंततो गत्वा हा जीव अर्थात हे संपूर्ण संसारी जीव निर्वाण पदास अर्थात संसार समुद्रातून मुक्त होण्याच्या सिद्ध पदास प्राप्त करून घेऊ दे. अशा प्रकारचे संस्कार बीजाक्षरांचा आरोपण या मुलांच्या वरती करण्यात आलेला आहे. पण इतर बीजाक्षर मंत्रांचे संस्कार केले म्हणजे काम झालं नाही. त्या गोष्टींना त्या मुलांच्याकडून फॉलो करून घेणे, त्यांच्या शक्तीनुसार, त्यांच्या शेड्यूलनुसार, त्यांच्या आत्ताच्या सध्याच्या स्थितीनुसार त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आत्मसात करवण्यास माता पित्यांनी सहकार्य त्यांना केलं पाहिजे. उर्वरित विषय पुढचा संस्कार. यानंतर पूज्य महाराजजी या बटूंना व्रत देतील की आजच्या उपनयन संस्कार प्रसंगी आजपासून हे बटू अभिषेक करण्यासाठी पात्र आहे. पूज्य गुरुवरांना आहारादी क्रिया देण्यासाठी पात्र आहे. अशा या बटूच्यासाठी व्रत, कोणती व्रत या बटूंनी पाळायचे आहे हे व्रत नियम पूज्य महाराज देत आहे. हा सगळ्यांनी हात जोडा, मुलांना हात जोडा, पहिला काही जोडले आणि म्हणायचं आहे नमोस्तु महाराजजी, नमोस्तु महाराजजी.
मुलं आणि मुलांचे माता पिता शांत चित्ताने 5 मिनिटात इकडे लक्ष द्यायचं आहे. आता मी प्रवचन करत नाहीये, प्रवचन दुपारच्या सत्रात होणार आहे, परंतु 5च मिनिटांमध्ये या संस्कार विधीचं मर्म, त्याचं महात्म्य आणि आपल्या जीवनावरती पडणारा त्याचा प्रभाव या विषयावरती आपण संक्षिप्त रूपाने चिंतन करतो आहोत. कन्नडदೊಳಗೂ ಹೇಳಬಹುದು, ಹೇಳುತ್ತೇನೆ, ಹೇಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ. आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट संस्काराशिवाय श्रेष्ठतेला प्राप्त होत नाही. मुलांच्या पेक्षा त्यांच्या मातापित्यांनी ही गोष्ट जास्त लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. तुमच्या घरामध्ये कच्चं धान्य येतं, ज्वारी, गहू, तांदूळ. त्या कच्च्या धान्याला किंवा ज्या काही भाज्या फळं तुम्ही आणता, ते कच्चं धान्य आणि कच्च्या भाज्या तशाच आपण जर खाल्ल्या तर त्यानं आपल्या शरीराचं पोषण तर होणारच नाही, तर उलट ते त्रासदायक होणार. तेच कच्चं अन्नधान्य जेव्हा आपण दळतो, त्याला चांगल्या प्रकारे कणिक बनवून त्याचं काहीतरी व्यंजन बनवतो, भोज्य पदार्थ बनवतो, त्या भाज्यांना व्यवस्थित संस्कारित करून त्यांचं खाण्यायोग्य बनवतो, त्यावेळेला ते अन्नधान्य आपल्या शरीरासाठी पोषक ठरतं, वर्धन करणारं ठरतं. म्हणजेच त्या धान्यावरती, भाज्यांवरती सुद्धा संस्कार करणं गरजेचं आहे. खाणीतलं काढलेलं सोनं जे आहे ते कोणी आभूषण म्हणून तत्काळ घालू शकत नाही. त्याच्यावरती सुद्धा जेव्हा संस्कार केले जातात, अर्थात त्याला तापवलं जातं, घडवलं जातं, तेव्हाच ते सोनं आभूषणांचं उदाहरण करून माणसाची शोभा वाढवतं. ही संस्कारांची महिमा आहे. आणि म्हणून एखाद्या निर्जीव वस्तूला सुद्धा संस्कार दिलं तर त्याचं महत्व इतकं जर वाढत असेल, तर माणसाला संस्कार दिले तर मानवाचा महात्मा आणि महात्म्याचा परमात्मा व्हायला कितीसा वेळ लागणार आहे. म्हणून आपण सर्वजण संस्कारांचं महत्व समजून घेऊया. दुपारच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त वेळ संस्कार विषयावरती आपण विचार करू. दीक्षा कल्याणाची महिमा सुद्धा, त्याचं स्वरूप काय, ते का महिमावंत आहे हे सुद्धा समजून घेण्याचा यथायोग्य वेळेनुसार प्रयत्न करूच. परंतु आपण आज धकाधकीच्या या जीवनामध्ये, भौतिकवादी या जीवनामध्ये आपल्या मुलांना फक्त कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये, मोठमोठ्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी निरंतर प्रयत्न करतो, त्यांचे पर्सेंटेज पाहण्यासाठी निरंतर धडपडत असतो. पण मुलांना भरपूर शाळा शिकवून, भरपूर मोठमोठे खर्च करून, त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देऊन, त्यांना चांगला मोठा माणूस बनवण्यापेक्षा त्यांना चांगला माणूस बनवण्याचा आपण प्रयत्न करूया. त्याच्यासाठी त्यांना संस्कार देणं ही काळाची गरज आहे. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी हे सांगत असतो की मुलांना भरपूर संपत्ती देण्यापेक्षा, ऐकायला लागलं, सगळेजण ऐकायला लागले, मुलांना भरपूर संपत्ती देण्यापेक्षा उत्तम संस्कार प्रदान करा. मुलं स्वतः संपत्ती कमावतील. तुम्ही तुमच्या मुलांना दुसरी शेती, वाडी, गाडी, बंगला, मोटर, कार नाही दिला तर चालेल, पण नमोकार शिकवा. ती मुलं तुम्हाला चांगल्या प्रकारे घडलेली दिसतील. या संस्काराची, या धार्मिकतेची महिमा समजून घ्या. आजचं जीवन किती तणावग्रस्त होतं, किती डिप्रेशन, किती नर्वस सिस्टम, किती चांगल्या भयंकर अवस्थेला प्राप्त होत आहे. आणि या सगळ्याला कारणभूत आहे माणसाची अमर्यादित, अनियंत्रित भौतिक आकांक्षा. आणि आज विज्ञानाचा आविष्कार जितका म्हणून वाढत चाललेला आहे, तेवढ्याच दुविधा सुद्धा वाढत चाललेल्या आहेत. जुन्या माणसांच्याकडे सुविधा नव्हतं, पण समाधान होतं. आज एक गाणं तुम्हाला, एक पंकज उदास नावाच्या एका कवींचं, एक गझलकार होते, त्यांचं नाव ऐकलं असेल, ऐकलंय का? पंकज उदास नाव ऐकलं असेल. मोबाईल जवळजवळ सगळ्यांच्याकडे आहे. मोबाईल आपल्या सध्या मोठ्या लोकांच्याकडे. युट्यूबला, तुमच्या युट्यूबवरती एक त्यांची गझलचं मी नाव सांगतो, सर्च करा आत्ता सर्वांनी, आत्ता करा किंवा नंतर करा, पण ऐकून घ्या. त्या गझलचं नाव होतं दुःख सुख था एक सबका. काय आहे? दुःख सुख था एक सबका, अपना हो या बेगाना, एक वो भी था जमाना, एक ये भी है जमाना. त्यामध्ये 4 पिढ्यांचं वर्णन केलं त्यांनी. आजोबांच्या वेळेला परिस्थिती कशी होती, वडिलांच्या वेळेला काय बदल झाला, आज आमचं जीवन किती भयावह परिस्थितीला प्राप्त झालंय, पुढच्या पिढीचं जीवन कसं असावं त्याचं फार सुंदर, मार्मिक, हृदयस्पर्शी वर्णन केलंय. महाराज तुम्हाला कसं काय माहिती रे युट्यूबला याला त्याला? आमच्या जवळ जी मुलं वगैरे मुलं असतात, कधी कधी ही मुलं सगळे ऐकवत असतात. फार सुंदर आहे. जरूर जरूर तुम्ही एकदा ऐकावा असा माझा आग्रह आहे. बाकी स्वतंत्र भारत आहे, तुम्हाला इथे जबरदस्ती करून चालत नाही. आणखीन एकदा हवं तर मी नाव सांगतो आहे, दुःख सुख था एक सबका, अपना हो या बेगाना, एक वो भी था जमाना, एक ये भी है जमाना.
फार मार्मिक आहे. आपण मुलांच्याकडून किती अपेक्षा करतोय, वास्तविक त्या मुलांना आम्ही काय शिकवण, काय संस्कार द्यायला पाहिजेत आणि आम्ही त्यांच्यावरती काय लादत आहोत, त्यांच्यावरती किती जबरदस्ती अन्याय अत्याचार करतो आहोत एका अपेक्षेनं, या गोष्टीचा विचार करून आपण कुठंतरी आपल्या मुलांना फक्त भौतिक शिक्षण देण्यापेक्षा, त्या शिक्षणापेक्षा पुढे जाऊन आध्यात्मिक शिक्षण, पारलौकिक शिक्षण, भवसमुद्रातून तारणारं शिक्षण अर्थात जिनागमाचे ज्ञानाचे डोस अर्थात त्यांना बाळकडू देण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच सोबत या सगळ्या व्रत नियमांचं पालन त्या मुलांच्या कडून करून घेणं हे त्यांच्या माता पित्यांचं दायित्व आहे. मुलाबाळांना फक्त जन्म दिल्यानं कोणी आई वडील होत नसतात. आपापल्या अपत्यांना जन्म तर पशु पक्षी सुद्धा देत असतात. जन्म दिलो, जन्म घेतलो, कपडे लत्ते त्यांना दिलो, खायला प्यायला घातलो, घर बांधून त्यांना निवारा दिलो म्हणजे आई वडील होणे नव्हे. हे सगळं पशु पक्षी सुद्धा आपापली घरटी बनवत असतात, आपापली निवासस्थानं ते सुद्धा शोधत असतात. तुम्ही हे सगळं केलं म्हणजे काय फार मोठं काम आहे नाही. हे भौतिक शेतीवाडी संपत्ती त्यांना देण्यापेक्षा आमची मुलं चांगली माणसं कशी बनतील आणि मानव बनता बनता तो महामानव कसा बनेल, परमात्मा कसा बनेल आणि आपल्या हिताबरोबर इतरांच्या कल्याणासाठी कसा उपयोगी येईल याचे संस्कार आपल्या मुलांना देऊया. आज मी गॅरंटीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे, इथे बसलेल्या बऱ्याच माता ज्यांची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत, त्या जास्तीत जास्त इंग्लिश मीडियम मध्ये मुलांना शिकवणारे माता पितांमध्ये ज्या माता आहेत, ज्या रोज संध्याकाळी किंवा 24 तासभर तरी आपल्या मुलांच्या पुढे बसून डोकं बडवून घेतात. येताय का नाही खरं सांगा, शेजाऱ्यांची शपथ आहे तुम्हाला, खरं सांगा येताय का नाही. शाळेतले शिकून आलेल्या पोरांना तिथं काय समजलं नाही म्हणून घरात बसून तासभर डोकं बडवून घेताय, घ्या काय हरकत नाहीये. पण तासभर त्या मुलांना शाळेचा अभ्यास शिकवण्याबरोबर 10 मिनिटं जरी पाठशाळा तुमच्या घरात शिकवला, या नाही तर पुढच्या जन्मात तुमचा पोरगा परमात्मा कधी प्राप्त होणारच. ही कपोलकल्पित गोष्ट नाहीये, ही जिनवानीची महिमा आहे. म्हणून जरा अध्यात्माचं ज्ञान घेऊया. आज मोठमोठ्या मेट्रो सिटीज मध्ये पुणे, मुंबई, बेंगलोर, गुरगाव, नोएडा अशा मोठमोठ्या शहरांमध्ये, दिल्ली सारख्या शहरांमध्ये बघितला, लग्न झाल्यानंतर 2-3 महिने सुद्धा फार मोठा कालावधी झाला, त्याच्या आतच डिवोर्स, घटस्फोट. लग्नाच्या दिवशी जो जोडीनं संसार करण्याचा घट स्थापन केला त्याचा स्फोट एका दणक्यातच होते 2-3 महिन्यात. का? शिक्षण भरपूर आहे पण संस्कार कमी, माहिती भरपूर आहे पण समजूतदारपणा कमी झालेला आहे. म्हणून ही स्थिती निर्माण झाली आहे. आतापासूनच या लहान मुलांच्या हृदयभूमीवरती माणुसकीचे, संयमाचे, संस्काराचे, सहजीवनाचे बीजारोपण आतापासूनच करूया. ही पोरं या जगाला स्वर्ग बनवल्याशिवाय राहणार नाहीत. ही संस्कारांची महिमा आहे. म्हणून आता ही मुलं लहान आहेत, अजून अजाण आहेत, पण माता पिता तरी समजूतदार आहेत. म्हणून भौतिकवादी दृष्टिकोनाबरोबरच पारलौकिक जीवन जगण्याचा आणि त्या पोरांना ते जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचा, त्या संस्कार देण्याचा दृष्टिकोन आपण धारण केला पाहिजे. जास्त वेळ घेत नाही, पावणेदा होत आलेले आहेत. 2 ते 5 मिनिटांमध्ये काय काय नियम तुम्हाला दिले जाणार आहेत त्याचं विश्लेषण संक्षेपात करण्याचा प्रयत्न करतोय. बाकी दुपारच्या सत्रामध्ये प्रवचन होणार आहे. कोण येणार आहे दुपारी? म्हणजे फार गर्दी झाली तरच आम्ही प्रवचन सांगतोय असं काय नाहीये. आम्ही गर्दी माणसं बघून प्रवचन देत नाही, दर्दी माणसं बघून प्रवचन देतोय. आमच्या गुरुदेवांनी आम्हाला एक शिक्षण दिलेलं आहे. गुरुदेव सन्मती सागर महाराजांचा आदेश आम्हा सर्व लोकांना आहे की संख्या बघून कधी प्रवचन करायचं. कारण आमच्या जैन संस्कृतीचा फार प्राचीन, स्वर्णिम आणि गौरवमयी इतिहास आहे की संख्या बघून प्रवचन करायचं नाही. का? तर त्यावेळी उपदेश ऐकणारा श्रोता एकटाच होता आणि उपदेश करणारे उपदेशक दोघे होते. उपदेश ऐकणारा एक क्रूर परिणामी अत्यंत हिंसक सिंह होता आणि उपदेश देणारे वृद्धिधारी मुनिराज होते. एका सिंहापुढे 2 मुनी बसले. एका सिंहाला सुद्धा जर 2 मुनी उपदेश देतात तर एवढ्या माणसांना आम्ही एवढे 23-24 जण उपदेश देऊ शकत नाही. पण आम्ही संख्या बघून प्रवचन करत नाही. एक माणूस जरी ठरल्या वेळेत आला तरी आम्ही सांगतो. पण काय या म्हणून सांगतोय, या पूजांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन होत असतं. प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक उत्क्रांतीचं चळवळ उभी राहत असते. म्हणून पूजांच्या मध्ये प्रबोधनाची फार गरज आहे.
त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त दुपारचा विषय संस्कार हा विषय आणि संस्कारासोबतच दीक्षा कल्याणकाची महिमा, भगवंतांच्या महान अलौकिक अद्वितीय पुरुषार्थाची महिमा समजून घेऊन आपण ही आपल्या जीवनाला त्या प्रकारे बनवण्याचा पुरुषार्थ करूया, आपल्या जीवनाला त्या प्रकारे प्रेरित करूया. तर आता या ठिकाणी आपण सर्वजण 2 ते 5 मिनिटांमध्ये आता मुलांना जे ज्ञान दिले जाणार आहे ते ऐकून घ्यायचं. मुलांच्या बरोबर त्यांच्या माता पित्यांनी, कारण ते तुम्ही त्यांच्याकडून पालन करून घ्यायचं आहे. पहिला नियम आहे मुलांना की मी, मुलांना ऐकायला कोण ऐकायला काय बोलल्यावर बस हात खाली अवघड. पहिला नियम आहे मुलांना की मी माझ्या आई वडिलांची, घरातल्या वडीलधाऱ्यांची सेवा करणार का तुम्ही? सेवा करणार. त्यांचं रोज हात दाबायचं, पाय दाबायचं, खांदा दाबायचं, पण इकडं पुढे यायचं नाही बघा. दाबता दाबता हा मागे थोडं दाबा, हात पाय दाबा, पण पुढच्या बाजूने मी ऐकायला नाही. पहिली गोष्ट. दुसरा नियम आहे की मी यथाशक्ती रोजच्या रोज जिन मंदिरामध्ये जाऊन वीतराग भगवंतांचं, कोणत्या भगवंतांचं? वीतराग भगवंतांचं रोजच्या रोज दर्शन करणं. शहरांमध्ये राहत असाल, मोठमोठ्या ठिकाणी जिथं मंदिरं लांब आहेत अशा ठिकाणी राहत असाल तर जास्तीत जास्त प्रयत्न करा. पण ज्यांना लहानशा गावात असल्यामुळे रोजच्या रोज शक्य आहे त्यांनी रोज दर्शन करा. सकाळी ज्यांना शक्य नाही, सकाळची लवकरची शाळा आहे, नाही जमत, संध्याकाळी करा, पण 24 तासातून एकदा भगवंतांचं दर्शन करा. माता पित्यांनी लक्षात घेऊया, या मुलांना आज तुम्ही तुमच्या हाताला धरून त्यांच्या बालपणी मंदिरला घेऊन जावा. तुमच्या म्हातारपणी तुम्हाला धरून पुढं समीर शिखर किती यात्रा घडवतील, साधू संतांचं दर्शन करवतील. कारण जे आम्ही आज त्यांना देणार आहे तेच त्याने आम्हाला रिटर्न करणार आहे हे समजून घेऊया. रोज मुलांना भगवंतांचं दर्शन घडवूया. त्याची काय महिमा आहे ते सांगायचे फार भाव आहे, पण घड्याळाची वेळेची मर्यादा आहे. दुपारी निश्चितच या विषयावरती चर्चा करू. त्यानंतर पुढचा नियम असणार आहे की मी जीवनामध्ये कधीही मद्य म्हणजे दारू पिणार. कोण कोण पिणार आहे दारू? हात वगैरे कोण? कोणी पिणार नाही. त्याचबरोबर मद्य, मांसाहार आपण करत नाहीये, पण डायरेक्टली जरी करत नसलो तरी मॅगी, पिझ्झा, बर्गर, चाऊमिन, मोमोज, काय काय लाग लढतरे आहेत ते सगळं. चायनीज वगैरे काय काय बरेच सगळे असतात. मॅगी खाते का कोण? हात वगैरे कोण कोण मॅगी खातात? कोण लई शाणे हे ना. पोरगं भारी आहे. काय सांगितलं? गुप्त हे राहील आमचं. आईला कंटाळा आला असं तर ती चाटदिशी मॅगी बनवून देते. पोरं बच्चे मन के सच्चे गाणं ऐकला सगळी तुम्ही. फिरायला कोण ठेवत नाही. पोरं हे निर्मळ खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखे असतात.